तर मित्रांनो आज मी चाललोय तुम्हाला मिनी दुबईला घेऊन. हो बरोबर ऐकलं तुम्ही, मिनी दुबई तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या अगोदर बघा आता नाशिकचं ब्रिज आणि त्याच्या खाली वेगवेगळे चित्र काढलेले मित्रांनो, एवढे भारी. पण हे पावसामध्ये खराब व्हायची शक्यता मला वाटते मित्रांनो. बघू शकता ब्रिजचा कॉलम आहे हा, आणि किती घाण प्रकारे खराब झालेला आहे कॉलम. याच्यावरती चित्र काढले तर ते चित्र सुद्धा खराब होऊ शकतं. पब्लिक तुम्ही सांगा, हे बरोबर आहे की चूक आहे मित्रांनो. आता मी द्वारका सर्कल वरती पोहोचलोय. द्वारका सर्कल तर टाकाटक मध्ये साफ केले, गर्दी कमी केली, पण खड्डे कधी कमी करणारे एवढे खड्डे झाले द्वारका सर्कल वर की विचाराच्या बाहेर. खड्डे मुक्त नाशिक कधी होणार? पब्लिक यार वैताग आणला ना या खड्ड्यानी यार. फायनली पोहोचलो मिनी दुबईला मित्रांनो. पिंपळगाव बसवंतला मिनी दुबई का बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता या मिनी दुबईला मी आलो तरी कशाला माहिती का मित्रांनो, आपली कॅब बुक केली राहुल मटाले सरांनी. त्यांच्या फॅमिलीला घेऊन आलो मित्रांनो. ते आज माझ्या सोबत नाही, ते बोलले माझ्या फॅमिलीला घेऊन जा म्हणे, थोडंसं काम आहे, ते झाल्याच्या नंतर वापस घरी आणून सोडा. ही आहे राहुल सरांची क्यूट आणि गोड अशी मुलगी मित्रांनो, खूपच भारी आहे. आणि तिच्यासोबत मला फिरायला भारी वाटतं, पण ती मला थोडी घाबरती, कारण की तुमच्या भावाने केलेलं टकलं. आणि तिला माहिती आहे आपल्या सोबत आपले बाबा असल्यावर घाबरायची काय गरज. आणि हे आहेत तिचे आजोबा, क्यूट मुलीचे आजोबा. तिला माहिती आहे मी जसं बोलल ना तसं आपले बाबा ऐकतात. जे लोक बोलतात ना आम्हाला मुलगी नको मुलगाच पाहिजे, त्यांनी एक लक्षात ठेवा, मुलगी त्याच घरी जन्माला येते ज्यांचं नशीब असतं मित्रांनो. मुलगी ही लक्ष्मी असते, लक्ष्मी. त्याच्यामुळे जन्माला घाला मुली मित्रांनो. मामा बोल, मामा बोल, मामा बोल, मामा बोल. बोलती का मार खाती? मामा बोल, मामा बोल पटकन. पुन्नस निभावू नका. मामा बोल, मामा बोल ना, मामा बोल, मामा 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 टकलू, मामा बोल. आता हे बाळ म्हणत असेल कावट्या महाकाल सारखं दिसतं, हा माझा मामा कसला आला म्हणशील, एकदम विचित्र दिसू राहिला, टकलं टुकलं. तिला म्हटलं एक काम कर, तुझं टकलं झाक म्हणे, मला नाही घालायची. म्हटलं का बरं? नाही म्हणे तुम्ही हात लावले टोपी मला अजिबात घालायची नाही. म्हटलं ठीक आहे बाई, नको घालू, आता काय कर, जाऊ द्या, तिची इच्छा दिसत नाही टोपी घालायची. म्हटलं नको घालू, चिंता नको करू बाई. आता फायनली इथलं आवरलं मित्रांनो, आम्ही निघलो डायरेक्ट नाशिकच्या दिशेने. मला आहे ना मुलांपेक्षा आहे ना मुली खूपच आवडतात मित्रांनो, कारण की पूर्ण घर सांभाळून घेतात आणि आपल्या घरच्यांवरती सर्वांवरती प्रेम करतात. जेवढं मुली आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतात तेवढं कोणीच करत नाही मित्रांनो. फायनली नाशिक मध्ये पोहोचलोय मित्रांनो, कस्टमरच्या लोकेशन वरती. म्हटलं आता तरी क्यूट बाळा बाय बाय करणं, म्हटलं मला. आता फायनली बाय बाय केलं. लहान लहान मुलं मुली ना आपल्या टाकलेले घाबरतात मित्रांनो, कारण की विचित्र दिसतं ना टकलं. यार काय करणार ती म्हणशील, हे काय डाकू सारखं दिसतं म्हणशील, शाकाल फाकाल, पण तसं नाही यार. त्यांना काय सांगू यार, मी एकदम शांत माणूस. फायनली नांदूर नाक्यावरती पोहोचलो मित्रांनो. पण नांदूर नाक्यावरती ना ब्रिजचं काम एकदम जोरात चालू बरं, एकदम खतरनाक. पण खड्ड्यांचं काय, खड्डे कोण बुजवणार यार? हे सोशल मीडियावरती मी टाकू वैतागलो. तुम्ही लोक फॉलो करत नाही एक मराठी माणसाला यार. मला फॉलो करा ना यार, तुमच्या एरियातले येऊन खड्डे दाखवतो, व्हिडिओ काढतो ना मी. चिंता कशाला करता, फक्त मला फॉलो करत जा. नाशिकचे न्यूज वाले कुठं बिझी काय माहिती यार, खड्डे दाखवा ना तुम्ही दादांनो. हे खड्डे खूप झाले ना यार, पूर्ण नाशिकचे खड्डे न्यूज वरती दाखवा ना. जाऊ द्या, तुम्हाला नसेल दाखवायचे खड्डे तर नका दाखवू, मी आहे ना, मी दाखवतो यार, टेन्शन घेऊ नका. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, आणि माझी गाडी बुक करायची असेल तर मेसेज करा ना इंस्टाग्राम वरती. धन्यवाद.